श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, उत्पादन म्हटलं की विक्री आणि विक्री म्हटलं की व्यापाराला. व्यापार म्हटलं की अधिक नफा मिळवण्यासाठी व्यापार विस्तार करणं आवश्यक असतं. निर्मिती केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्यासाठी आयात निर्यात धोरण हवं आणि हे सर्व करताना पुढचा मार्ग सुकर होण्यासाठी योग्य आर्थिक मदत, समस्यांच्या निराकरणासाठी कायदेविषयक सेवा तरतूद हवी. डाक सेवा जनसेवा हे आपलं ब्रीदवाक्य असलेल्या टपाल विभागानं निर्यातदारांसाठी अशी सेवा चालू केली आहे. श्रोते हो, छोट्या निर्यातदारांना सेवा पुरवण्याच्या दृष्टीनं टपाल विभाग महाराष्ट्र सर्कलनं आज एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं. या निमित्तानं एक सामंजस्य करारही करण्यात आला. आजच्या परिसंवादाबाबतची भूमिका सांगत आहेत नवी मुंबई टपाल सेवेचे संचालक अभिजित इचके. भारतीय डाक विभागाने देशातील निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज मुंबईमध्ये महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वतीने एक्सपोर्ट सिम्पोजियमचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योजक, निर्यातदार आणि निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी डाक विभागाच्या नवीन सेवांबद्दल माहिती देण्यात आली, जसे की डाकघर निर्यात केंद्र आणि अगदी वाजवी दरात उपलब्ध असलेली इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेट सेवा, जी विशेषतः लघु निर्यातदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या प्रसंगी पीओ म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि डीजीएफटी म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडचे वरिष्ठ अधिकारीही आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात डाक विभाग आणि फिओ यामध्ये करार अर्थात एमओयू करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यभर विशेषतः लघु निर्यातदारांना योग्य मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना निर्यात प्रक्रियेसाठी आवश्यक डॉक्युमेंटेशन, सल्ला आणि सुविधा सुलभतेने उपलब्ध होतील. या उपक्रमातून लघु निर्यातदारांचा व्यवसाय वाढीस लागेल आणि डाक सेवा जनसेवा हा डाक विभागाचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. भारताला आयात निर्यात नवीन नाही. अनेक खाजगी संस्था आयात निर्यातीचं काम करत असतात. परंतु सर्वसामान्य मध्यम व्यापाऱ्यांना खाजगी संस्थांद्वारे आकारण्यात येणारं शुल्क परवडणारं नसतं. अशावेळी भारत सरकारच्या टपाल विभागानं सुरू केलेली निर्यातदारांसाठीची सेवा नक्कीच उपयोगी राहणार आणि नवीन व्यापाऱ्यांना मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपली उत्पादनं नेण्याची संधी मिळणार आहे. विधिवत योग्य नियमांचं प्रक्रियेचं पालन केल्यास निर्यात प्रक्रियेचं सुलभीकरण होऊन निर्यातदारांची जोखीम कमी होणार आहे. या सामंजस्य कराराविषयी विस्तृतपणे सांगत आहेत व्यापार आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक, ज्येष्ठ वाणिज्य पत्रकार वैभव वझे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स किंवा फिओ आणि इंडिया पोस्ट यांनी एक महत्त्वपूर्ण करार केलाय आणि त्या कराराअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स ही जी भारतीय निर्यातदारांची संस्था आहे किंवा निर्यातदारांच्या संघटनांची एक शिखर संस्था आहे, त्या संस्थेच्या अंतर्गत येणारे निर्यातदार आतापर्यंत विविध देशांना विविध प्रकारचा माल निर्यात करत होते, त्यांना आता इंडिया पोस्टची जोड मिळणार आहे किंवा टपाल विभागाची जोड मिळणार आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने उचललेलं आहे, ज्याला आपण निर्यातदारांचं हँड होल्डिंग म्हणतो किंवा निर्यातदारांना मदतीचा हात पुढे करणं ज्याला म्हणतो आपण, ते सरकारने प्रत्यक्ष केलंय आणि हे मॉडेल जे आहे ते खूप यशस्वी होईल याच्यात काहीच शंका नाहीये. बरं, यासाठी असं नाहीये की आता इंडिया पोस्टनी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग किंवा सामंजस्य करार केला तर आता आपण दोघं मिळून ठरवूया की कशी निर्यात करायची. तर याच्याही पेक्षा सरकारने आधीच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. डाक निर्यात केंद्रांच्या माध्यमातून इंडिया पोस्टनी याचा सगळा पूर्वाभ्यास केलेला आहे. आज देशामध्ये 1013 डाक निर्यात केंद्र सुरू आहेत आणि याच्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स किंवा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ जे आहे याची मदत पोस्टाने घेतलेली आहे. ऑनलाईन ऑपरेशन्स जी करायची आहेत निर्यातदारांना ती करता येतील. आता याचं महत्व कुठे दिसतं आपल्याला, तर आपण आता जवळजवळ 19 ते 22 देशांबरोबर रुपयामध्ये स्थानिक व्यापार करतो आहोत. त्याच्यानंतर
आपल्याकडे जाणीवपूर्वक आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट्स वेगवेगळ्या देशांबरोबर कशी करता येतील त्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आखाती देश बऱ्यापैकी आपल्याला सहकार्य करत आहेत. याशिवाय आता UK बरोबरचं फ्री ट्रेड अग्रीमेंट प्रत्यक्षात आलेलं आहे. आता त्याचं नोटिफिकेशन निघेल. अमेरिकेबरोबर असं काही फ्री ट्रेड अग्रीमेंट करता येईल का याच्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आजच आपल्याला माहिती आहे की केंद्रीय वाणिज्य मंत्री युरोपचा दौरा करतायत. फ्रान्सला ते भेट देत आहेत. तिथूनही आपल्याला काही सकारात्मक सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. मग हे सगळं झाल्यानंतर या डाक निर्यात केंद्रांची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. आता याचा जो काही सगळा एक भारतीय निर्यातदारांतून हे जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल तर फिओ आणि इंडिया पोस्ट यांनी एक इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलेली आहेत की जेणेकरून निर्यातदारांना माहिती मिळेल की हे सगळं काय आहे आणि इंडिया पोस्ट ही निर्यात करू शकतं. फक्त आपल्या देशाचा माल हा त्या देशामध्ये पोहोचवणं हे. आता इथे तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या की इंडिया पोस्ट असं नाव म्हटल्यानंतरच एक विश्वासार्हता प्रत्येकाच्या मनात निर्माण होते की अरे पोस्टाची सेवा आहे. जसं आपण आजही कुरिअर जेव्हा एकमेकांना पाठवतो त्यावेळेला ते कुरिअर पोहोचलं का नाही, ते कुरिअर त्या कुरिअर कंपनीतनं निघालं की नाही याची चिंता आपल्याला सतत भेडसावत असते. पण जर आपण ईडीनी जर एखादं पार्सल पाठवलं तर आपण त्याची चौकशी सुद्धा करत नाही, कारण आपल्याला त्याची काउंटर स्लिप मिळालेली असते. तुम्ही ते ट्रॅक करू शकता. त्यामुळे इंडिया पोस्टचा हा एक मोठा फायदा आहे. त्याचप्रमाणे पोस्टानी काय केलंय आता की पोस्टानी त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आता प्रशिक्षित करायला सुरुवात केलेली आहे निर्यातीसाठी. त्यामुळे निर्यातदारांच्या ज्या काही क्वेरीज आहेत किंवा ज्या काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ह्यांचं ज्ञान हे अद्ययावत असावं म्हणूनही इंडिया पोस्टनी खबरदारी घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे फिओ आणि इंडिया पोस्ट हे दोघं मिळून वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करणार आहेत जेणेकरून निर्यातदारांना या सगळ्या सेवेचा एकंदर जो काही अवकाश आहे किंवा या सेवेची जी काही व्याप्ती आहे ती कळू शकेल. त्याचप्रमाणे याचंही पुढचं पाऊल आता टाकायचं ठरवलंय की ई कॉमर्स एक्सपोर्ट ही जी काही एक ब्रांच आता नव्याने उदयाला आलेली आहे त्याच्यात सुद्धा आता इंडिया पोस्ट आणि फिओ या दोन्ही व्यवस्था या ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये सहभाग घेतील. आता इंडिया पोस्ट आणि फिओच्या भागीदारीचा फायदा काय तर एक तर फिजिकल व्हिजिट म्हणजे ज्याला आपण प्रत्यक्ष निर्यातदारांना भेटणं किंवा त्यांच्या परिषदा आयोजित करणं वेगवेगळ्या देशांच्या निर्यातदारांबरोबर हा याचा सगळ्याचा जो खर्च आहे तो वाचेल. एक तर सगळी ऑपरेशन्स ऑनलाईन होतील आणि फिजिकल व्हिजिट देणं किंवा परदेशातल्या पोस्ट ऑफिसेसकडे प्रत्यक्ष जाऊन पाहणं की आपला माल जातो आहे की नाही ही याची सगळ्याची जबाबदारी इंडिया पोस्ट उचलेल. त्यामुळे निर्यातदार तिथे थोडे रिलॅक्स राहू शकतील. त्याचप्रमाणे माल पाठवण्याचं जे प्रोसिजर आहे ते सरकारच पूर्ण करणार असल्यामुळे नॅचरली निर्यातदारांना ती एक डोकेदुखी राहणार नाही की आपल्याला हे सगळं प्रोसिजर पूर्ण करायचं. इंडिया पोस्टच्या ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्या निर्यातदारांना आपोआपच उपलब्ध होतील त्यामुळे त्याचाही फायदा होईल. त्याचप्रमाणे एक्सपोर्टर्सना विशेषतः एक्सपोर्ट केल्यानंतरचं जे पेमेंट मिळायचं असतं तर ते पेमेंट मिळण्यासाठी म्हणून जो चॅनल हवा असतो तो सुद्धा इंडिया पोस्टच पुन्हा आपल्याला देईल. त्यामुळे पुन्हा निर्यातदार तिथेही आश्वस्त राहू शकतात आणि एकंदरच अवेअरनेस वाढण्यासाठी म्हणून या इंडिया पोस्ट आणि फिओच्या कराराचा हा खूप चांगला उपयोग होईल आणि हा नक्कीच एक चांगला उपक्रम सरकारने हाती घेतलाय. त्याला निर्यातदारही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील अशी आपण आशा करूया. श्रोते हो, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडियामुळे भारताच्या देशांतर्गत उत्पादन निर्मितीला चालना मिळाली. मोठ्या व्यापारांपेक्षाही लघु, सूक्ष्म आणि मध्यम उत्पादकांची निर्मिती दुसऱ्या देशांमध्ये जाऊ लागली. व्यापार केल्यामुळे काय काय फायदे होतील? रोजगार वाढीला चालना मिळेल का? आपली परकीय गंगाजळी वाढेल का? व्यापार सुलभता वाढेल का? याबाबत सांगत आहेत व्यापार आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक ज्येष्ठ वाणिज्य पत्रकार वैभव वझे. इंडिया पोस्ट आणि देशातले निर्यातदार यांच्यामध्ये जो आता करार झाला तो सामंजस्य करार होता. पण या सामंजस्य कराराचं जी फलश्रुती आपल्याला दिसणार आहे ती अत्यंत सकारात्मक आहे आणि विशेषतः ती MSME सेक्टरला म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्यासाठी हा करार फारच फायदेशीर आहे. याचं कारण असं की सूक्ष्म उद्योगांकडे तेवढी आर्थिक क्षमता नसते की एखादा प्रोफेशनल निर्यातदार हायर करून त्याद्वारे आपला माल वेगवेगळ्या देशांना पाठवायचा. तर याच्यासाठी जे छोटे उद्योजक आहेत म्हणजे स्टार्टअप कडून सूक्ष्म उद्योजकांकडे जाणारे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी जर का टपाल सेवाच उभी राहत असेल मदतीला निर्यातीसाठी तर त्याच्या इतकं त्यांना चांगली संधी नाहीये. तर आता आपण थोडंसं MSMEच्या
निर्यातीवर नेमका काय परिणाम होईल याचा एक आढावा घेऊया. मे 2024 ची जर का आकडेवारी आपण बघितली तर एकूण निर्यातीमध्ये जवळजवळ 45% निर्यात ही MSME सेक्टर म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेनर यांच्याकडनं झालेली आहे. आणि याचं मुख्य कारण असं आहे की एकतर आपल्याकडे केंद्र सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह उत्पादन संलग्न जी काही सवलत योजना जाहीर केलेली आहे त्यामुळे देशांतर्गत मॅन्युफॅक्चरिंगला जे सेवा क्षेत्राकडे सगळा कल होता तो आता मॅन्युफॅक्चरिंगकडे आलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू आपण स्वतः तयार करून मेक इन इंडिया अंतर्गत आपण त्या तयार करतो आणि देशाबाहेर पाठवतो. तर याच्यासाठी आता पोस्ट आपल्या मदतीला येणार आहे. त्यामुळे नक्कीच GDP मधला सुद्धा आपला जो वाटा आहे MSMEचा तो वाढेल. कारण 2017-18 मध्ये GDP मध्ये MSMEचा जो वाटा होता तो 29.7% इतका होता. त्याच्यानंतर 19-20 मध्ये तो चांगल्या प्रकारे वाढला 30.5% झाला आणि त्यानंतर तो आता उत्तरोत्तर वाढतोच आहे. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन टू GDP ज्याला म्हणतो आपण MSMEचं तेही आता वाढत आहे आणि साहजिकच या करारामुळे टपाल विभाग आपल्या मदतीला आल्यामुळे निर्यातीचा जो ओघ वाढेल वेगवेगळ्या देशांकडे त्यांनी त्याचा जो काही एक कास्केडिंग इफेक्ट ज्याला म्हणतो आपण तो कसा होतो पहा की या निर्यातीचा ओघ वाढल्यामुळे साहजिकच रोजगार निर्मिती वाढणार आहे. ती नेमकी कुठे वाढेल तर जे लायझनिंग केलं जातं म्हणजे निर्यातदार आणि ज्याला निर्यात करायचंय तो जो वितरक आहे किंवा कंपनी आहे ती कंपनीच्या मधला दुवा म्हणून अनेक माणसं काम करू शकतील. त्याचप्रमाणे भारतीय टपाल सेवा निर्यातदार आणि जिथे निर्यात करायची ती पार्टी ज्याला म्हणतो आपण तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक लायझनिंगची एक यंत्रणा निर्माण होईल. त्याचप्रमाणे समन्वयन करणारी माणसं आता आपल्याला हाताशी लागतील मोठ्या प्रमाणात. निर्यातीसाठी प्रत्यक्ष कंटेनर अपलोडिंग ज्याला म्हणतो आपण की कंटेनरमध्ये माल भरणं आणि खेपा वाढवणं शिपमेंट्स वाढवणं यासाठी सुद्धा वेगवेगळ्या लॉजिस्टिक्स कंपन्या ह्या आता आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आवश्यक ठरणार आहेत. आणि या लॉजिस्टिक्स कंपन्यांमध्ये काम करणारे जे अगदी चतुर्थ श्रेणीपासून प्रथम श्रेणीपर्यंतचे सगळे कर्मचारी हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर आता लागणार आहेत. अर्थात या सगळ्याचा जो काही परिणाम होणार आहे तो डायरेक्टली आपल्या परकीय चलन गंगाजळीवर होणार आहे. ही चलन गंगाजळी गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही जर साप्ताहिक आढावा घेतला तर सरासरी ती 4 अब्ज डॉलरनी घटते आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ती गंगाजळी सर्वोच्च पातळीवर होती पण त्यानंतर सातत्याने तिच्यात घसरण पाहायला मिळते. तर ही घसरण जर थांबवायची असेल आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये जो आता घसरणारा रुपया आहे आजही रुपया 21 पैशांनी घसरला आहे. तर ही जी काही घसरण थांबवायची असेल तर ह्या निश्चितच अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत किंवा अशा प्रकारचे जो पुढाकार आहे जो सरकारने घेतलेला आहे तो निश्चितच स्तुत्य आहे. व्यापार सुलभता अर्थातच याच्यामुळे वाढणार आहे कारण टपाल विभागाचं एकंदर जी काही व्याप्ती आहे ती संपूर्ण जगभर पसरलेली असल्यामुळे रेमिटन्स म्हणा किंवा मालाची पाठवणी म्हणा माल हाताळणी ज्याला लॉजिस्टिक्स म्हणतो आपण हे सगळं आता सुलभरित्या होईल. आणि मुळात म्हणजे मला जो ह्याच्यातला फायदा असा वाटतो की ह्या टपाल विभागच ऍक्टिव्हली याच्यामध्ये उतरल्यामुळे जी विश्वासार्हता वाढणार आहे त्यामुळे अर्थातच व्यापार सुलभता वाढायला मदत होईल. आणि एक त्या निर्यातदाराला किंवा तो जो वस्तू उत्पादन करणारा जो MSME उद्योजक आहे त्याला एक आश्वासन मिळेल की उद्या जर माझा माल वाटेत गहाळ झाला किंवा जसं आपण या हौती ज्या अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्यामुळे जशी जहाजं खोळंबली होती विविध आखातांमध्ये आणि निर्यात आयात काहीच होत नव्हती आणि नाशिवंत मालाला जसा फटका बसला होता तर तसं काही झालं उद्या तर इंडिया पोस्ट आपल्या पाठीशी आहे. आणि इंडिया पोस्ट पाठीशी आहे याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे सरकार पाठीशी आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला सहज निभावून नेता येईल हा विश्वास आज MSMEंना मिळू शकेल आणि त्यामुळे निश्चितच व्यापार सुलभता वाढेल असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. लेखन, संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, समन्वय तुषार पवार, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन भक्ती सोनटक्के.